हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण नेचर म्हणजे निसर्ग, ग्रह, तारे, अवकाश, पंचमहाभूते व इतर पार्ट 2 एक पाठ आपला झाला. आता दुसरा पाठ. बघा, लाइटनिंग LIGHTNING लाइटनिंग म्हणजे वीज. हेलस्टोन HAILSTONE हेलस्टोन म्हणजे गार. माउंटन MOUNTAIN माउंटन म्हणजे पर्वत. आणि हेलस्टोन मग गार म्हणजे आपल्या इथे पाऊस पडल्यावर गारा पडतात त्या. आणि माउंटन म्हणजे पर्वत. MOUNTAIN माउंटन म्हणजे पर्वत. ते बर्फाच्छादित पर्वत असतो तो. समिट SUMMIT समिट म्हणजे शिखर. उंच डोंगर असतो ते वरचा भाग तो शिखर. रिज RIDGE रिज म्हणजे पर्वतरांगा. असे रांगेत डोंगर असतात तर पर्वतरांगा. व्हॅली VALLEY व्हॅली म्हणजे दरी. दोन डोंगरांच्या मध्ये फड असते. आणि डिंगल म्हणजे पण दरी, पण अरुंद दरी. जी छोटी दरी असते ना, छोटी फड असते त्याला डिंगल म्हणतात. आणि मोठी फड असली की त्याला व्हॅली म्हणतात. डिंगल DINGLE डिंगल म्हणजे अरुंद दरी. रॅविन म्हणजे खिंड. दरीसारखीच असते पण वरून पण असा दगड असतो. म्हणजे अशी खिंड आतमध्ये लपून वगैरे. अगोदरचे ते शिवाजी महाराजांच्या काळात वगैरे लढाई करायचे त्यावेळी ते हे करायचे, खिंडीत राहायचे, लपून राहायचे. रॅविन म्हणजे खिंड. RAVINE रॅविन म्हणजे खिंड. इको ECHO इको किंवा एको म्हणजे प्रतिध्वनी म्हणजे आपला आवाज आपल्याला पुन्हा ऐकायला येतो. उंच डोंगरावर जाऊन जरी मोठ्याने आवाज केला तरी पुन्हा तो आपल्याला ऐकायला येतो, वापस येतो आवाज. किंवा रूम जरी आपल्या खोली जरी खाली असली ना, आणि त्या खोलीत जर आपण आवाज केला तरी आपल्याला तो आवाज येतो ऐकायला. त्याला म्हणतात प्रतिध्वनी. केव म्हणजे गुहा. CAVE केव म्हणजे गुहा. हॉलो HOLLOW हॉलो म्हणजे पोकळी. बीळ बरो म्हणजे बीळ. BURROW बरो म्हणजे बीळ. बिळात नागोबा राहतो, घूस उंदीर राहतात. RAY रे म्हणजे किरण, आपले सूर्याची किरण. स्पीड SPEED स्पीड म्हणजे गती. फास्ट चल म्हणजे जी स्पीड असते ती कमी जास्ती. लाईट LIGHT लाईट म्हणजे प्रकाश. चला पुढे बघा. डार्क DARK डार्क म्हणजे अंधार. अंधारात कसं काही दिसत नाही, एकदम डार्क असतो म्हणून त्याला अंधार म्हणतात. तर डार्कला तसाच कलरसुद्धा कुठचाही डार्क जास्ती कलर काढला की त्याला डार्क म्हणतात. तर चला मग. DAY डे म्हणजे दिवस. नाईट NIGHT नाईट म्हणजे रात्र. रॉक ROCK रॉक म्हणजे खडक. स्टोन STONE स्टोन म्हणजे दगड आणि खडक एकच. खडक म्हटल्यावर खूप मोठा असतो साधारण, आणि दगड म्हटल्यावर छोटे छोटे दगड, मग स्टोन. बोल्डर BOULDER बोल्डर म्हणजे मोठा गोटा. आणि पेबल PEBBLE पेबल म्हणजे गोटा. लँड LAND म्हणजे जमीन. ग्राउंड म्हणजे पण जमीन. सॉईल म्हणजे पण जमीन. GROUND ग्राउंड जमीन. आपण खेळायचं वगैरे ग्राउंड असतं आपलं, पण जमिनीवरच खेळतो ना, मग जमीन. सॉईल SOIL सॉईल म्हणजे जमीन.
फ्लिंट म्हणजे गारगोटी. गारगोटी म्हणजे चमकदार दगड असतात, ते एकमेकावर मारल्यावर आग पेटते. FLINT फ्लिंट. फ्लिंट म्हणजे गारगोटी. फॉरेस्ट म्हणजे अरण्य. FOREST फॉरेस्ट. फॉरेस्ट म्हणजे अरण्य किंवा जंगल. तर बघा पाश्चर. PASTURE पाश्चर. पाश्चर म्हणजे कुरण. मेडो. MEADOW मेडो. मेडो म्हणजे पण कुरणच. आणि मूर. MOOR मूर म्हणजे माळ. आता सांगते बघा तिन्ही शब्द. माळ म्हणजे माळरान म्हणतात बघा, जिथे काही शेती वगैरे होत नाही, असं पडसर पडलेली जमीन असते, काही तिथे उत्पन्न होत नाही, तिथं करत नाही, तिथे त्याला म्हणतात माळरान. तर ते माळ, आणि तिथे छोटी छोटी अशी चारा येतं, गवत येतं, त्याला म्हणतात पाश्चर, मेडो. ते कुरण. ते कुरण, ते चरायला जातात हे जनावरं, म्हणजे आपली गुरं वगैरे. चला मग पुढे. आपली गुरं वगैरे चरायला नेतात माळरानावर. आता बघा आयलंड. ISLAND आयलंड. आयलंड म्हणजे बेट. गल्फ. GULF गल्फ. गल्फ म्हणजे आखात. बे. BAY बे. बे म्हणजे समुद्र ध्वनी. सँड. SAND सँड. सँड म्हणजे वाळू. क्ले. CLAY क्ले. क्ले म्हणजे चिकणमाती. चिकणमाती. डस्ट. DUST डस्ट. डस्ट म्हणजे धूळ. क्लॉड. CLOD क्लॉड. क्लॉड म्हणजे ढेकूळ. आता ढेकूळ म्हणजे जमिनीत जी डिपळं, आम्ही त्याला डिपळं म्हणतो, खोदल्यावरची चिकटून अशी घट्ट जाऊन राहते, त्याला ढेकूळ म्हणतात. डेझर्ट म्हणजे वाळवंट. DESERT डेझर्ट. डेझर्ट म्हणजे वाळवंट. ओशन. OCCAN ओशन म्हणजे महासागर. सी म्हणजे समुद्र. रिव्हर. रिव्हर म्हणजे नदी. RIVER रिव्हर म्हणजे नदी. क्रीक. CREEK क्रीक. क्रीक म्हणजे खाडी. जिथे नदीला समुद्राचं पाणी येऊन मिळतं नदीत, तर त्याला खाडी म्हणतात. आता कॉन्फ्ल्युअन्स म्हणजे संगम. 2 नद्या 3 नद्या एकत्र मिळतात, त्याला संगम म्हणतात. CONFLUENCE कॉन्फ्ल्युअन्स म्हणजे संगम. टाईड म्हणजे भरती. टाईड. TIDE टाईड म्हणजे भरती. हाय टाईड म्हणजे उधाण. हाय. HIGH हाय टाईड. TID टाईड. हाय टाईड म्हणजे उधाण. उधाण आलं म्हणतात बघा. फोम. FOAM फोम. फोम म्हणजे फेस. ड्यू. TEW ड्यू म्हणजे दव. दव पडतो माहीत आहे ना. हेवी रेन. हेवी रेन. हेवी रेन. HEAVYRAIN हेवी रेन. हेवी रेन म्हणजे अतिवृष्टी. ड्राऊड. DRAUGHT ड्राऊट. ड्राऊट म्हणजे अवर्षण. फेमिन. FAMINE फेमिन. फेमिन म्हणजे दुष्काळ. गशर. GUSHER गशर. गशर म्हणजे तेलविहार. रेनगेज. RAINGAUGE रेनगेज. रेनगेज म्हणजे
पर्जन्यमापक. केरोसिन KEROSENE केरोसिन. केरोसिन म्हणजे घासलेट किंवा रॉकेल. ऑब्झर्वेटरी म्हणजे वेधशाळा. ऑब्झर्वेटरी. OBSERVATORY ऑब्झर्वेटरी म्हणजे वेधशाळा. ऑब्झर्वेटरी. ब्रूक म्हणजे निर्झर. BROOK ब्रूक म्हणजे निर्झर. तर आपले शब्द झाले. चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओत. बाय.